वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे साखरपेठ येथील हिंदू कुटुंबियांचे पलायन होण्याची वेळ आली आहे. वेळीच पालिकेने स्थानिक रहिवाशांना बांधकाम परवाना द्यावा अशी मागणी करत बुधवारी सकल हिंदू समाज समितीच्या वतीने पालिकेच्या गेट समोर साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षांपासून आम्ही या जागेवर राहत आहोत. वारंवार मागणी करून देखील आम्हाला पक्की घरे बांधण्यासाठीची परवानगी दिली जात नाही अशी प्रतिक्रिया आंदोलक स्थानिक रहिवाशांनी दिली. 281 साखरपेठ या जागेवर गेल्या 3 पिढ्यापासून आमचं वास्तव्य आहे. सदर जागा मशिदीची आहे म्हणून आमचे वाडवडील पूर्वीपासून त्यांना भाडा देत होते, पण चंदा म्हणून अगोदर दिलेले आहेत. मग ते आम्ही भाडेकरी म्हणून वर्ग झालो त्यांच्याकडं. पण आतापर्यंत म्हणजे काय झालं, पण वक्फ बोर्डचा आधार घेऊन त्या जागेवरून आम्हाला त्यांनी काढायचा प्रयत्न करतो. मग आमच्या आता तिथं पूर्वी 61 कुटुंब होते, आता राहिलेत फक्त 19 कुटुंब. त्या लोकांना देखील तिथून काढायचा त्यांचा ट्रस्टवाल्यांचा प्रयत्न आहे. मग ते कोर्टात वक्फ बोर्डात ते केस टाकलेले आहे त्यांनी. नेमकं तेच अडचण कसं आहे आम्हाला पुढची भूमिका सर, आम्हाला बांधायला परवानगी पाहिजे. महापालिकेने सर्वे करायला पाहिजे त्या ठिकाणी. जोपर्यंत आम्हाला पालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा सकल हिंदू समाज समितीचे प्रमुख सुधीर बहिरवाडे यांनी दिला. सोलापुरात साखरपेठला एक वक्फ बोर्डाने अतिक्रमण केलेली जागा आहे. ते 150 वर्षापासून आपले हिंदू कुटुंब तिथं राहत होते. त्यांना पूर्वी 500 स्क्वेअर फूट जागा शासनाने दिली होती, पण त्यांनी पूर्ण जागा बळकावून केलेली आहे. आज पूर्ण हिऱ्या साखरपेठला जेवढे कुटुंब आहेत हिंदूचे सगळे जागा घेतले. यांच्या त्रासाला कंटाळून पहिला 80 कुटुंब होते, सगळ्यांनी पलायन केलं. आता फक्त 19 कुटुंब राहिलेत की तिथं आत त्या जागेमध्ये जायला आत रस्ते होते, पण तिथं मुस्लिम लोकांनी अतिक्रमण केलं. 3-3 मजली बिल्डिंगा उभा केले. हिंदूला तिथं अक्षरशः खेळाचं ठोकू देत नाहीत. पत्रासुद्धा हलवायचं नाही, जुना आहे तसं राहायचं, नसेल तर इथून जायचं. महापालिकेकडे तुम्ही आंदोलन करण्याचं काय? महापालिकेकडे आम्ही मागणी आलो की आम्हाला तिथं बांधकाम परवाना द्या. आमचं गेल्या वेळेला एक मुलगा तिथं पाण्यात भिजून असंच पावसात रात्रभर फॅमिली बसून त्यांनी शेवटी ते त्याची मयत झाली. ते मयत झाल्यावर यांना जाग आली की आपण कुठं तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यासाठी या लोकांनी आले की पावसाळा नसला असं लोक बी आले नसते, पण पावसाने यांना अक्षरशः एवढं थैमान घालून ते लोक पत्रे मारू देत नाहीत. इथं काय जर पुढची भूमिका काय? आम्ही इथनं हलणारच नाही आहे. हे लोक इथनं हलणार आहे. आम्ही हिंदू महासभा पूर्ण यांच्या पाठीशी उभारलेले.